शुभ प्रभात सगळ्यांना. तर आज आम्ही सकाळी सकाळी रेडी होऊन निघालोय देवदर्शनाला. आईचा उपवास पण होता, तर आईची इच्छा झाली देवदर्शन करण्याची. आणि सकाळी सकाळी मंदिरात गेल्यावर खूपच प्रसन्न वाटतं आणि वातावरण पण खूपच छान असतं. नंतर आम्ही निघालो भाजी मार्केटकडे भाजी घेण्यासाठी. पाऊस नसल्यामुळे भाजी छान मिळाली, नाही तर अर्ध्या भाज्या तर खराबच असतात. घरी आल्यानंतर मला काहीतरी चटपटीत खाण्याचं मन झालं. मग काय सोया चंक्स करायचं ठरवलं. कोमट पाणी केलं आणि 10 मिनिटांसाठी सोयाबीन भिजवले कोमट पाण्यात आणि नंतर त्याचं पाणी पूर्ण पिळून काढायचं. थोडंही पाणी नाही ठेवायचं त्यामध्ये. आता मी त्यात टाकले 3 चमचा दही, 1 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा हळदी, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट आणि मॅगी मसाला. मॅगी मसाला टाकला की टेस्ट आणखीच वाढते आणि चवीनुसार मीठ टाकलं. आता 2 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तेल छान गरम झाल्यानंतर त्यात सोयाबीन टाकायचे, छान कुरकुरीत होतात. आणि यात मी फूड कलर पण ऍड केलेला, पण तो मी शूट करायचा विसरले. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. मस्त टेस्टी आणि कुरकुरीत झाले. तुम्हीही ट्राय करा. चला तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.